डॉक्टर, 8 दिवसात बरं होईल ना फ्रॅक्चर? आज माझ्यासमोर जगूचे मामा बसले होते. जगूचे मामा जगूसारखेच गुंठामंत्री, गर्भश्रीमंत, गोण्या भरून पैसे आणणारे. त्यांच्या पायाला लागलेलं होतं आणि फ्रॅक्चरसाठी ते माझ्याकडे आले होते. अहो मामा, 8 दिवसात फ्रॅक्चर कसं काय जुळणार आहे? डायदर, आपल्याला काय पण माहीत नाही. भारी भारीले इंजेक्शन द्या, पण 8 दिवसात माझा पाय बरा करा. विलक्षण आहे. अहो मामा, 8 दिवसांमध्ये तर शक्यच नाही. पहिल्या काही तासांमध्ये तर फक्त त्या ठिकाणी जिथं हाड जुळलेलं असतं तिथं बराच रक्तस्राव होतो. त्या रक्तस्राव तिथं होऊन त्या ठिकाणी रक्त गोठायला सुरुवात होते. हिमॅटोमा फॉर्मेशन होतं. हिमॅटोमा म्हणजे काय? हिम म्हणजे रक्त, टोमा म्हणजे स्वेलिंग. रक्तामध्ये फायब्रिन्स असतात. ते फायब्रिन्स ज्या ठिकाणी फ्रॅक्चर झालेलं आहे, जिथं रक्तस्राव होतोय, त्या रक्ताला गोठवण्याचं काम करतात. आणि ते गोठलेलं रक्त एका गोंदसारखं, डिंगासारखं तिथला अजून होणारा रक्तस्राव थांबवतं. आता जो हिमॅटोमा आहे, तो एकदम जादुई गोष्ट आहे बरं का. जसा जसा हा हिमॅटोमा तिथे फॉर्म होतो, तसं रक्त सप्लाय तिथला कमी होतो. रक्ताचा जरी बनलेला असला, तरी तिथं ऑक्सिजनचा सप्लाय नाममात्र असतो. त्याच्यामुळे एनएरोबिक मेकॅनिझम सुरू होतो. एनएरोबिक मेकॅनिझममुळे लॅक्टिक ॲसिड तिथं जमा होतं. लॅक्टिक ॲसिडमुळे सिग्नल्स पाठवले जातात. सिग्नल्स जातात कुणाला? सगळ्यात पहिल्यांदा येतात न्यूट्रोफिल्स. न्यूट्रोफिल्स हे आपल्या शरीरातले सैनिक आहेत. सोबत येतात मायक्रोफॅजेस. आता मायक्रोफॅजेस सफाई कामगार. तर हे सैनिक, न्यूट्रोफिल्स आणि सफाई कामगार मायक्रोफॅजेस मिळून पहिल्यांदा तिथं जमा झालेला डेब्रीज, खराब झालेला भाग, कचरा हा सगळा खायला सुरुवात करतात. JCB आणून जसं ते हे करतात ना, बिलकुल तसंच. आणि सोबतच सगळीकडे संदेश पाठवतात. संदेश म्हणजे केमिकल संदेश, सायटोकाईनच्या स्वरूपामध्ये, की अरे इथं काहीतरी ॲक्सिडेंट झालाय जबरदस्त, पटकन या, सगळेजण या, सगळी मदत घेऊन या. तर कोण कोण येतं लगेच? हे जेव्हा सिग्नल जातो, फोन जातो सगळीकडे, की इकडे या सगळेजण, तर येतात सगळे सायटोकाईन्स. सायटोकाईन्स म्हणजे कोण कोण? मायक्रोफॅजेस, मोनोसाइट्स, लिम्फोसाइट्स, प्लेटलेट डिराइव्ह्ड ग्रोथ फॅक्टर, ट्रान्सफॉर्मिंग ग्रोथ फॅक्टर, इंटरलेकिन 1, इंटरलेकिन 6, हा असे बरेचसे एन्झाईम्स त्या ठिकाणी येतात, सायटोकाईन्स तिथे येतात आणि हेमॅटोमा फेज हळूहळू इन्फ्लमेटरी फेजमध्ये परावर्तित व्हायला लागतो. आता हे सगळे फेज आहेत ना, हे सगळे एकानंतर एक असे सुरू होत नाहीत, तर हे ओव्हरलॅपिंग आहेत. हे सायमल्टेनियसली चालू असतात. त्याच्यामुळे दोघांमध्ये असं डिस्टिंक्ट बाउंड्री नसते. ह्या सगळ्या घटकांचं प्रत्येकाचं विशिष्ट असं कार्य आहे. प्लेटलेट डिराइव्ह्ड ग्रोथ फॅक्टर, ट्रान्सफॉर्मिंग ग्रोथ फॅक्टर हे फायब्रोब्लास्ट आणि कॉन्ड्रोब्लास्ट यांची निर्मिती आणि वृद्धी करतात. इंटरल्युकिन 1, इंटरल्युकिन 6 हे इन्फ्लमेशन वाढवतात आणि ऑस्टिओक्लास्ट फॉर्मेशनची सुरुवात करतात. तर TNF अल्फासारखे सायटोकाईन्स अपऑप्टॉसिस म्हणजे सेलने स्वतःला खाणं आणि अँजिओजेनेसिस म्हणजे नवीन रक्तवाहिन्यांची निर्मिती या सगळ्या गोष्टींची सुरुवात करतात. व्हॅस्क्युलर एंडोथेलियल ग्रोथ फॅक्टर हे नवीन रक्तवाहिन्यांच्या निर्मितीसाठी महत्त्वाचे आहेत. BMP2 आणि BMP7 हे ऑस्टिओजेनिक डिफरेन्शिएशनसाठी महत्त्वाचे आहेत. इन्फ्लमेटरी फेजमध्ये मेसेंचायमल सेल्स ॲक्टिवेट होतात. मेसेंचायमल सेल्स येतात कुठून? तर आजूबाजूच्या सराउंडिंग टिश्यूमधून, मसल्समधून, ब्रोकन बोनच्या एंडमधून ह्या मेसेंचायमल सेल्स येतात. आणि या मेसेंचायमल सेल्स ट्रान्सफॉर्म होतात फायब्रोब्लास्ट, कॉन्ड्रोब्लास्ट आणि ऑस्टिओब्लास्टमध्ये. साध्या भाषेत सांगायचं म्हणजे मेसेंचायमल सेल्स म्हणजे आपली 12वीची मुलं, की गरजेनुसार डॉक्टर, इंजिनियर, सायंटिस्ट वगैरे जसं म्हणतात, तसे हे डिफरंट याच्यामध्ये डिफरेन्शिएट होतात. आणि फायब्रोब्लास्ट हे सगळे कार्टिलेज बनवतात, ऑस्टिओब्लास्ट हाडं बनवतात. ज्यांची जशी ज्या ठिकाणी गरज असेल त्या ठिकाणी तसं त्यांचं डिफरेन्शिएशन आणि यांना दिशा देण्याचं काम करतं BMP2 आणि BMP7. 12वीच्या मुलांना जसं त्यांचे एखादे शिक्षक दिशा देतात, की बाबा तू डॉक्टर बन, तू इंजिनियर बन, बिलकुल सेम तसं काम या BMP2 आणि BMP7 कडून केलं जातं. हा गाढा होत जाणारा टिश्यू, ग्रॅन्युलेशन टिश्यू हळूहळू फायब्रस कनेक्टिव्ह टिश्यू आणि कार्टिलेजमध्ये रिप्लेस व्हायला लागतो. हाडाच्या पोकळीच्या आत आणि बाहेरच्या भागावरती कार्टिलेज आणि इममॅच्युअर बोन जमा व्हायला सुरुवात होते. याला सॉफ्ट कॅलस असं म्हणतात. या सॉफ्ट कॅलसमध्ये ऑस्टिओब्लास्टिक म्हणजे हाडं बनवण्याची आणि ऑस्टिओक्लास्टिक म्हणजे हाडांचं रिझॉर्प्शन करण्याची ॲक्टिव्हिटी कंटिन्युअसली सुरू असते. सॉफ्ट कॅलसमध्ये कॅल्शियमचे डिपॉझिट व्हायला सुरुवात होते. कॅल्शियम डिपॉझिट व्हायला या प्रक्रियेला मिनरलायझेशन असं म्हणतात. याच्यामुळे होतं काय, की जे कॅल्शियमच्या डिपॉझिट होण्यामुळे
तिथली घनता वाढते, तिथली स्टेबिलिटी वाढते. 2 हाडांच्या मध्ये जी मुवमेंट होत असते ती कमी होते. त्या ठिकाणी मजबूती यायला सुरुवात होते. या पॉइंटला एक्सरेवरती हा सॉफ्ट कॅलस दिसू लागतो. बोवन बोन आता लॅमिनार बोनमध्ये रिप्लेस व्हायला लागलाय, ट्रान्सफॉर्म व्हायला लागलाय. म्हणजे काय, तर त्या ठिकाणी हाडांची जी मजबूती आहे ती वाढायला लागली आहे. फ्रॅक्चरचे जे 2 एंड्स आत्तापर्यंत हालत होते ते आता स्टेबल झाले आहेत. तिथली मुवमेंट कमी झाली आहे. त्या ठिकाणी एक स्टॅबिलिटी आलेली आहे. हाडांमधला फ्रॅक्चर एंड्समधला गॅप आता कमी झालेला आहे आणि हाड जुळत चाललेलं आहे. परंतु ही प्रोसेस हाड जुळण्यावरतीच थांबते का? तर नाही. हाड जुळतं, परंतु त्या ठिकाणी त्या हाड फ्रॅक्चरचा, त्या कॅलसचा जो नंतर जाऊन हाड कॅलसमध्ये ट्रान्सफॉर्म होतो, एक फुगवटा, एक उंचवटा, एक गाठीसारखा भाग तयार होतो. ही सुद्धा गाठ जी आहे तीही सततच्या ऑस्टिओब्लास्टिक म्हणजे हाड बनवणं आणि ऑस्टिओक्लास्टिक म्हणजे हाडाचं रिझॉर्प्शन करणं या ॲक्टिव्हिटीमुळे तो उंचवटाही चालला जातो आणि आपलं हाडची जी पोकळी आहे ती परत एकदा रिप्लेस होते. अर्थात ह्या सगळ्या प्रक्रियेला काही महिन्यांपासून काही वर्ष सुद्धा लागू शकतात. त्याच्यामुळं फ्रॅक्चर झाल्यापासून ते फ्रॅक्चर जुळेपर्यंत आणि रिमॉडेलिंग होईपर्यंत खूप सगळा कालावधी जाऊ शकतो. तर मामा, कळलं का आता की हाड जुळायला किती वेळ लागतो? तर फ्रॅक्चर हिलिंगमध्ये काही कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात का? हो. डिलेड बोन हिलिंग म्हणजे हाडं उशिरा जुळणं किंवा माल युनियन म्हणजे हाडं वाकडी तिकडी जुळणं. कधी-कधी काय होतं की हाडांना कधी-कधी ऑपरेशन केलं जात नाहीत आणि ते वाकड्या तिकड्या अवस्थेमध्येच निग्लेक्टेड याच्यामध्ये जुळली जातात. त्याला माल युनियन असं म्हणतात. किंवा नॉन युनियन म्हणजे हाडं न जुळणं. ह्या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. काही याच्यामध्ये नर्व इंजुरीज वगैरे होतात, इन्फेक्शन्स होतात. काही रिस्क फॅक्टर्स ज्याच्यामुळं नॉन युनियन किंवा डिलेड युनियन होऊ शकते. पेशंट रिलेटेड रिस्क फॅक्टर्स मी तुम्हाला सांगतो. सगळ्यात महत्त्वाचं आहे स्मोकिंग किंवा निकोटीन. तुम्ही जर तंबाखू खात असाल किंवा स्मोकिंग करत असाल तर याच्यामुळे त्या ठिकाणचा रक्त सप्लाय कमी होतो. निकोटीनमुळे व्हॅसोकन्स्ट्रिक्शन म्हणजे रक्त वाहिन्यांची जी हे आहे ल्युमन आहे ते बारीक होतं. त्याच्यामुळं फ्रॅक्चर साईटला रक्त सप्लाय कमी होतो. त्याच्यामुळे डिलेड युनियन किंवा नॉन युनियन होऊ शकतं. दुसरं आहे अल्कोहोल. अल्कोहोलचाही सिमिलरच इफेक्ट आहे. सोबतच ओबेसिटी, न्यूट्रिशन. तर न्यूट्रिशन चांगलं नसेल, जर तुम्ही आहार प्रॉपर घेतला नाही, याच्यामुळेही शरीराला ज्या पोषक घटकांची आवश्यकता असते तुम्हाला मिळाले नाहीत वेळेवरती, त्याच्यामुळेही डिलेड युनियन किंवा नॉन युनियन होऊ शकतं. जेव्हा फ्रॅक्चर होतं तेव्हा एक इंजुरी होते आणि या इंजुरीमध्ये तुमची ऊर्जेची रिक्वायरमेंट म्हणजे एनर्जी रिक्वायरमेंट ही वाढलेली असते. तर तुम्हाला त्या प्रमाणामध्ये सकस आणि समतोल आहार घेणं गरजेचं आहे. सोबतच एज, लहान मुलांमध्ये जर तुम्ही बघाल तर त्यांचं रिजनरेटिव्ह कॅपॅसिटी फार जास्त असते. त्याच्यामुळे नॉर्मली 45 जेव्हाचे अडल्ट्समध्ये लागतात 21 डेज किंवा मॅक्झिमम मंथमध्ये लहान मुलांची हाडं जुळतात. निसर्ग त्यांच्या बाजूने आहे. परंतु जसं जसं वय वाढत जातं तसं रिजनरेशनची जी कॅपॅसिटी कमी होत जाते आणि वृद्ध माणसांमध्ये फ्रॅक्चर्स उशिरा जुळतात. सोबतच ऑस्टिओपोरोसिसमध्ये हाडांची घनता कमी झालेली असते, त्याची मजबूती कमी झालेली असते. तर ऑस्टिओपोरोसिस हे सुद्धा एक महत्त्वाचं रिझन आहे डिलेड युनियन किंवा नॉन युनियनचं. काही मेडिकल कंडिशन्स आहेत, उदाहरणार्थ डायबिटीस, हायपोथायरॉइडिझम, ॲनेमिया. या सगळ्या गोष्टींमुळेही फ्रॅक्चर हिलिंगवरती परिणाम होऊ शकतो. या सगळ्या कारणांमुळे हाड जुळणं ही जी कॉम्प्लेक्स आणि जटिल अशी प्रक्रिया आहे याला वेळ लागू शकतो किंवा नॉन युनियनही होऊ शकतं. मामा, मला वाटतंय की आता तरी मी तुम्हाला व्यवस्थितरित्या समजावलेलं आहे की किती वेळ लागू शकतो बोन हिलिंगसाठी. ही एक वेळ खाऊ अशी प्रक्रिया आहे आणि आपण काहीही करून याला लवकर नाही करू शकत. शरीर आहे ते आणि शरीर जुळायला वेळ घेईल. परंतु काही गोष्टी करून आपण ही प्रोसेस फास्ट करू शकतो. म्हणजे उदाहरणार्थ प्रॉपर न्यूट्रिशन घेणं, अल्कोहोल, निकोटीन या सगळ्या पदार्थांपासून लांब राहणं, जे काही आजार असेल त्याची प्रॉपर ट्रीटमेंट घेणं, व्यायाम करणं, त्याच्यावरती प्रॉपरली डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार हळूहळू वजन, या सगळ्या गोष्टींमुळे ही प्रोसेस स्मूथ होऊ शकते आणि तुमची रिकव्हरी फास्ट होऊ शकते. परंतु लक्षात घ्या, याच्यामध्ये डॉक्टरांसोबत तुमचाही सहभाग तेवढाच महत्त्वाचा आहे. आपले खेळाडू जेव्हा पडतात, जेव्हा त्यांना मार लागतात, तेव्हा त्यांना बेस्ट ट्रीटमेंट उपलब्ध असतात. परंतु तरीही सुद्धा त्यांना काही काळ विश्रांती घ्यावी लागते. तर विश्रांती हाही एक महत्त्वाचा घटक आहे हाड जुळण्यात.
माझी खात्री आहे की या थोड्याशा वेळांमध्ये मी तुम्हाला खूप सगळी माहिती दिली आहे आणि तुमच्या खूप सगळ्या शंकांची, प्रश्नांची मी उत्तर दिली आहे. तरीही काही छोट्या-मोठ्या शंका असतील तर तुम्ही नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. तुमच्या प्रश्नांची आणि शंकांची उत्तर द्यायला मला आनंद होईल. तर आज रजा घेतो. मी डॉक्टर समीर घोडेराव, कन्सल्टंट ऑर्थोपेडिक सर्जन, पुणे, खराडी. धन्यवाद.